हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत ढोकळा. कारण मला आज माझ्या मम्मीने कारल्याची भाजी केलेली आणि मला आवडत म्हणून मी माझ्यासाठी खमण ढोकळा बनवला आहे. मी तुम्हाला साहित्य सांगते. चला तर मी तुम्हाला साहित्य सांगते. आपण घेतलेलं आहे 200 मिली पाणी, तेल आणि हे इन्स्टंट मिक्स. चला यांना आता मिक्स करूया. याच्यात 4 चमचे तेल टाकू आपण. 1 2 3 आणि 4 हे झाले आहे 4 चमचे. मिक्स करून घेऊ. मिक्स झालेलं आहे. आता आपण हे पाणी याच्यावर ठेवून देऊ गॅसवर. ठेवलेलं आहे आपण पाणी. गॅस आपण फुल करूया. आता हे आपण याच्यावर टाकूया. मिक्स करूया याच्यात. याला आपण कापून घेऊया. मिक्सचर झालेला आहे. पहिले आपण याच्यात तेल लावून घेऊया. तेल लावून झालेलं आहे. आता हे बटाटा आपण याच्यात टाकूया. उरलेला आपण नंतरच्या याला करू. तर हे असं झालेलं असेल. आता ह्याला याच्यात ठेवायचं आहे. याचा आपण टाकलेला आहे. तर आपण आता झाकण ठेवून देऊ आणि गॅस फुल करू. 20 मिनिटं आपण याला असंच ठेवू. 20 मिनिटानंतर हे ढोकळा बनलेला आहे. ते होते तोपर्यंत आपण तेल आणि यांचं सगळं मिळून ते हे करून घेऊ. तडका करून घेऊ यांचा सगळ्यांचा. आता आपण हे टाकून घेऊ त्याच्यात मोहरी. आता आपण याच्यात कढीपत्ता टाकूया. आता आपण गॅस बंद करूया. आता आपण चेक करू की हा ढोकळा झालेला आहे. हा ढोकळा झालेला आहे. आता आपण गॅस बंद करू. आणि याला गॅसवरून खाली उतरवू. आता आपण याला 10 मिनिटं रेस्टवर ठेवू. आता मी कट केले. आता मी व्हिडिओमध्ये भरून घेते. मी पहिल्यांदाच कट केले म्हणून थोडे तिरपे झालेले आहेत. दोन सर्व टाकून घेतलेले आहेत. आता आपण याच्यावर तडका टाकूया. आहे आपला तडका. त्याच्यावर मस्त पैकी असं टाकून घेऊ. मला ना ढोकळ्यांवर तडका ना खूप आवडतो म्हणून मी थोडा जास्त टाकतो. मित्रांनो, आता उरलेल्या बॅटरची आपण इडली टाईप करूया. इडली टाईप करतो. तुम्ही बघू शकता आपले 3 ट्रे भरलेले आहेत. आता आपण हे याच्यात ठेवूया.
आपण आता हे ठेवूया, त्याच्यावरती झाकण द्यायचं. वाफ जाऊ नये म्हणून आपण शहाऐंशी ठेवूया. आता आपण 20 मिनिटं याला असंच ठेवूया. झाले का ते आपण चेक करूया. एकदम मस्त फुललेले आहेत इथं आपले ढोकळे, म्हणजे इडली ढोकळा. आता आपण त्याला खाली काढून थंड होऊ देऊया. आता हे ढोकळे आपले चांगले गार झालेले आहे. आता आपण हे काढून घेऊ. तुम्ही बघू शकता की एवढे स्पॉन्जी झालेले आहेत. आता एक करून सर्व काढू. आता आपले हे टेस्टी ढोकळे तयार झालेले आहेत. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. बघू शकता.